मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 अतिशय महत्त्वाच्या आणि पेन्शनधारक व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी उपयोगी अशा माहिती देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात पहिली माहिती आहे पेन्शन मंत्रालयाने जारी केलेल्या महत्त्वाच्या लेटरबाबत. या लेटरमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की जर एखाद्या कर्मचारी किंवा पेन्शनधारकाची संतान दिव्यांग किंवा अपंग असेल तर त्यांना कौटुंबिक पेन्शन दिली जाईल. यासोबतच कर्मचारी किंवा पेन्शनधारकांचे दिव्यांग भाऊ किंवा बहीण यांनाही फॅमिली पेन्शन मिळणार आहे. ही पेन्शन तेव्हाच दिली जाईल जेव्हा कर्मचारी किंवा पेन्शनधारक तसेच त्यांचे पती किंवा पत्नी दोघांचेही निधन झालेले असेल. महत्त्वाची बाब म्हणजे जर कर्मचाऱ्याने सेवा कालात दिव्यांग संतान किंवा भाऊ बहिणीचे नाव सर्व्हिस बुकमध्ये किंवा पीपीओमध्ये नोंदवले नसेल तरी सुद्धा अशा व्यक्तींना कौटुंबिक पेन्शन नाकारली जाणार नाही, हे पेन्शन मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. पालकांच्या निधनानंतर काढलेले दिव्यांगता प्रमाणपत्र देखील मान्य असेल, मात्र दिव्यांगता आधीपासून अस्तित्वात असणे आवश्यक आहे. तसेच दिव्यांगतेमुळे संबंधित व्यक्तीला उपजीविका कमवणे शक्य नसल्यास फॅमिली पेन्शन दिली जाईल. म्हणजेच जर ती व्यक्ती कुठेही नोकरी करत असेल किंवा नियमित उत्पन्न घेत असेल तर फॅमिली पेन्शन मिळणार नाही. जर दिव्यांगता कायमस्वरूपी स्वरूपाची असेल तर वारंवार नवीन प्रमाणपत्र देण्याची गरज भासणार नाही आणि हेच नियम दिव्यांग भाऊ बहिणींनाही लागू राहतील. आता दुसरी महत्त्वाची माहिती म्हणजे जानेवारी 2026 पासून वाढणाऱ्या डीए आणि डीआर बाबत. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर डीए-डीआरमध्ये 4% वाढ होणार असल्याच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. मात्र अधिकृत आकडेवारीनुसार ही माहिती चुकीची आहे. सध्या डीए-डीआर 58% आहे आणि AICPI इंडेक्सच्या आकड्यांनुसार जानेवारी 2026 पासून तो फक्त 60% होणार आहे. म्हणजेच केवळ 2%ची वाढ होणार आहे. ऑक्टोबर 2025चा AICPI इंडेक्स 147.7 असून नोव्हेंबर आणि डिसेंबरचे आकडे वाढले, कमी झाले किंवा तसेच राहिले तरीही डीए-डीआर 60%पेक्षा जास्त जाण्याची शक्यता नाही. त्यामुळे 4% वाढीच्या बातम्या या फक्त अफवा आहेत. आता तिसरी आणि शेवटची माहिती म्हणजे स्पर्शकडून येणाऱ्या मेसेजबाबत. अनेक पेन्शनधारकांना स्पर्शकडून अकाउंट तयार झाल्याचा मेसेज येत आहे, ज्यामध्ये पीपीओ नंबर, युजरनेम आणि पासवर्ड दिलेला असतो आणि हा मेसेज पूर्णपणे खरा आहे. जेव्हा पेन्शनधारकांचे खाते बँकेकडून स्पर्श प्रणालीमध्ये मायग्रेट केले जाते तेव्हा अशा प्रकारचा मेसेज पाठवला जातो. अशा मेसेजनंतर पेन्शनधारकांनी स्पर्शच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन दिलेल्या युजरनेम आणि पासवर्डद्वारे लॉग इन करून आपली संपूर्ण पेन्शन माहिती तपासावी किंवा गरज असल्यास जवळच्या पेन्शन सर्व्हिस सेंटरला भेट द्यावी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती प्रत्येक पेन्शनधारकासाठी अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच अचूक व विश्वासार्ह अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.